नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये. कंपल्सरी खूप शेतकऱ्यांचा एकच प्रश्न येतो शेतकरी मित्रांनो, की अतिवृष्टी अनुदान आलेलं नाही आहे, आम्हाला रब्बीचं अनुदान भेटणार का? खूप शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे. कारण शेतकरी कन्फ्यूज झालेत, की राज्य शासनानं फक्त दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाचे पैसे टाकलेत, परंतु खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर अजून अनुदानाचे पैसे आलेले नाहीत. आता ते कन्फ्यूजमध्ये काय पडलेत, की आम्हाला अतिवृष्टीचं अनुदानच आलेलं नाही, आम्हाला रब्बीचं अनुदान येणार का? कारण राज्य शासनाकडून दिनांक 4 रोजी राज्यातील सर्व तालुके जिल्ह्यातील जे जे अतिवृष्टीग्रस्त भाग म्हणून मंजूर झालेले पैसे आहेत, त्या सर्वांचा जी.आर. राज्य शासनाकडून काढण्यात आला आहे 4 तारखेला. कारण रब्बी अनुदानासाठी फक्त 3 विभागामध्ये नाशिक विभाग असो, पुणे विभाग असो व अमरावती विभाग या 3च विभागामध्ये राज्य शासनाकडून जी.आर. काढलेला होता. परंतु उर्वरित जिल्ह्यांचा जी.आर. कधी येणार, सर्वच शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती. अखेर तोही जी.आर. 4 तारखेला काढण्यात आलेला आहे. त्यामुळे उर्वरित सर्व जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना रब्बी अनुदान हेक्टरी 10,000पर्यंत मिळण्याचा आता मार्ग मोकळा झालेला आहे. कारण आचारसंहिता लागायच्या अगोदर राज्य शासनाकडून सर्व जी.आर. काढण्यात आलेले आहेत. आता विषय असा आहे, राज्य शासन अजून पैसे वाटपाला सुरुवात केलेली नाही आहे आणि सुरुवात कधीही होऊ शकते. कारण जोपर्यंत जी.आर. येत नसतो तोपर्यंत पैशाला मंजुरी मिळत नसते आणि त्या पैशाला आता मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून पैशाच्या निधीची पूर्तता होताच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर ते रब्बी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर पडायला सुरुवात होईल. परंतु या सर्व गोंधळामध्ये शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, की आम्हाला अतिवृष्टीचं अनुदान आलेलं नाही, रब्बीचं अनुदान येणार का? शेतकरी मित्रांनो, ज्या ज्या भागामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पंचनामे झालेले आहेत, ज्या ज्या भागामध्ये 33% नुकसान जास्त असल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि त्याचे पंचनामे झालेले आहेत, अशा सर्व शेतकऱ्यांना हे रब्बीचं अनुदान मिळणार आहे. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांचा पंचनामाच झालेला नाही, ज्या तालुका असो, सर्कल असो, ज्या भागामध्ये अतिवृष्टी नोंद झालेली नसेल, 33% नुकसानची तिथं नोंद झालेली जर नसेल, तर त्या भागामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्याचाही विषय संपतो आणि रब्बीचा अनुदानाचाही विषय संपत असतो. त्यामुळं खूप शेतकरी कन्फ्यूज आहेत. का कन्फ्यूज आहेत? फक्त पहिल्या टप्प्यामध्ये दिवाळीच्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम टाकण्यात आलेली आहे. परंतु काही जिल्ह्यामध्ये, काही तालुक्यामध्ये टप्प्याटप्प्यानं संत गतीने अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पडत आहेत. परंतु खूप शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसेच पडलेले नाहीत. हो, तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये तुमचं क्षेत्र नोंदणी झालं आहे, 33%पेक्षा जास्त नुकसान झाले म्हणून तुमचा पंचनामाही झालेला आहे, तुमचं अनुदानच आलेलं नाही आहे. मग आता त्यात अजून रब्बीचा जी.आर. निघालेला आहे, मग रब्बीचे पैसे येतील का? हा प्रश्न पडणं शेतकऱ्यांना साहजिकच आहे. आणि त्या शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून इतकंच सांगायचं आहे शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं असेल किंवा अजूनही अतिवृष्टीचं अनुदान खात्यावर पडलं जरी नसेल, तर तुम्हाला रब्बीचं अनुदान कंपल्सरी मिळणारच आहे. फक्त विषय असा आहे, 33%पेक्षा जास्त नुकसान झालेल्याची झाल्याबाबत पंचनामा तुमच्या गावामध्ये झालेला असावा, तलाठ्यामार्फत सर्वे झालेला असावा आणि तो सर्वेचा तुम्ही कागद, आधार कार्ड, बँक पासबुक हे तलाठ्याला जर सुपूर्द केलेला असेल, तर ते पैसे तुम्ही कंपल्सरी मिळण्याचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळं जरी तुमचं अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अजून अनुदान पोचलेलं नसेल, राज्य शासनाकडून निधी वर्ग करण्याची प्रक्रिया संत गतीने चालू आहे आणि ते पैसे आज ना उद्या मिळणारच आहे. त्यामुळे त्या अगोदर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तर पैसे मिळणार आहेत हेक्टरी 8,500 प्रमाणे. त्याच्यानंतर मात्र हे 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, राज्य शासनाकडून हेक्टरी 8,500 रुपये जाहीर करण्यात आले, त्यात NDRF-तर्फे 8,500 रुपये आणि त्याच्यानंतर हे रब्बीचे 10,000. त्यामुळे NDRF-चे पैसे तुम्हाला मिळाल्यानंतर हेक्टरी 8,500 प्रमाणे ती रक्कम तुम्हाला मिळून जाईल 3 हेक्टरच्या मर्यादेत आणि त्याच्यानंतर हे 10,000 तुम्हाला मिळणं बंधनकारक आहे. त्यामुळे जी.आर. जरी आता आलेला असला तर अगोदर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचे NDRF-च्या नियमानुसारचे पैसे अगोदर खात्यावर येतील आणि त्याच्यानंतर रब्बीचे हेक्टरी 10,000 रुपये मला तुम्हाला अनुदान मिळेल. आता विषय राहिला ज्यांचा पंचनामाच झालेला नाही, ज्या भागामध्ये 33%पेक्षा जास्त नुकसान झाले म्हणून अशी नोंद नाही आहे, ज्या भागामध्ये अतिवृष्टीची नोंद नाही आहे, अशा भागात अतिवृष्टी नुकसान भरपाईचा विषय नाही आणि रब्बी अनुदानाचाही विषय नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना एक कन्फ्यूज होतं, शेतकऱ्यांना एक समजत नव्हतं की अजून आपलं अतिवृष्टीग्रस्ताचं अनुदान चाललं नाही. कारण अशा कमेंट भरपूर मला आल्या की अजून आम्हाला अनुदान आलं नाही, आम्हाला रब्बीचं अनुदान मिळेल का? तुमचं अनुदान येणार आहे. तुमचं जर अतिवृष्टीमध्ये तुमचं नोंदीत सर्कल असेल, तालुका असेल,
तर तुमचं अतिवृष्टीग्रस्ताचं अनुदानही येणार आहे आणि त्याचबरोबर रब्बीचंही अनुदान तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना असं कन्फ्यूज होऊ नये की आम्हाला रब्बीचं अनुदान मिळेल का नाही. जर तुम्हाला अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान मिळालं असेल किंवा मिळणार असेल तर तुम्हाला रब्बीचंही अनुदान तुमच्या खात्यावर पडून जाणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता खूप जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये अजून वाटपाला सुरुवातच झालेली नाही. फक्त प्रत्येक तालुक्यामध्ये काही शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात आले आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून हे करण्यात आले, एखाद्या कुटुंबात 3-4 जर शेतकरी असतील तर त्या 1-2 शेतकऱ्याला त्याने टाकलेत, 1-2 शेतकरी राहिलेले. परंतु 1-2 शेतकरी जरी राहिलेले असले तर त्याही शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत, त्यांनीही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त राज्य शासनाकडून निधीची पूर्तता होताच या वाटपालाही संत गती जी आलेली आहे त्याला गती येऊ शकते. राज्य शासनाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. लवकरात लवकर हेक्टरी 8,500 प्रमाणे NDRFचे तुम्हाला पैसे मिळून जातील आणि त्याचबरोबर जे रब्बीसाठी राज्य शासनाकडून काल पैसे मंजूर करण्यात आले तेही पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होतील. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.